तर मी घेऊन आलेली आहे लंच बॉक्स रेसिपीचा एक नवीन एपिसोड आणि आजचा मेनू आहे आलू भेंडी रेसिपी। सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी भेंडी घेतलेली आहे, छान हिरवीगार अशी भेंडी घ्या, धुवून त्याला पुसून घ्यायचं। मग दोन्ही साईडचे देठा आपण कापून घेणार आहे आणि भेंडी अशा प्रकारे कट करून घ्यायची 1 इंचाच्या आकारापर्यंत। किडे वगैरे आहेत की नाही ते व्यवस्थित चेक करा। सगळी भेंडी छान आपली कापून झालेली आहे। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि मेक शुअर करा की ही जी हिरवीगार भेंडी असेल ती कोवळीच असेल। आता आपण दुसरे इन्ग्रेडियंट्स घेऊ ज्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि 2 बटाटे लागतील। तर सगळ्यात आधी एक कांदा जो आहे तो छान असा बारीक कापून घ्यायचा, मग बटाट्याची सालं काढून घ्यायची आणि बटाटाही आपल्याला मोठ्या मोठ्या क्यूब्समध्ये कापून घ्यायचा आहे, एकदम अशा प्रकारे। मला आधी वाटलेलं की आपल्याला 2 बटाटे लागतील, पण 1.5 बटाटा लागला। मध्यम आकाराचे 2 बटाटे होते, त्यातला मी 1.5च वापरणार आहे। तर एका कढईमध्ये 1 चमचाभर ऑइल घ्यायचं, त्याच्यामध्ये ही कापलेली भेंडी छान आपल्याला भाजून घ्यायची आहे। भाजल्यामुळे त्याचा जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि मेक शुअर करा की झाकण लावायचं नाही कढईला जेव्हा आपण भेंडी भाजतोय, म्हणजे भेंडीला पाणी पण सुटणार नाही आणि भेंडी आपली छान अशी सुटसुटीत कोरडी होईल। हे बघा, असे काळे डाग आले ना की त्याचा चिकटपणा केलेला आहे असं समजून घ्यायचं आणि आता तारही तुम्हाला दिसत नाही आहे, चिकट तार। तर आता ही जी भाजलेली भेंडी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि त्याच कढईत 2 चमचे ऑइल घ्यायचं आणि आता आपण फोडणीची तयारी करू। फोडणीसाठी जिरा मी इथे घेतलेला आहे। जिरा छान तळतडला की आपण लसणाच्या पाकळ्या कापून टाकायच्या। मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। छान या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत, एकदम असा रंग येऊ द्यायचा आणि या मोमेंटला आपण बाकीचे इन्ग्रेडियंट टाकायचे, जसं की कांदा, कढीपत्ता आणि कापलेला आपण बटाटा टाकून द्यायचा। ह्याला छान आता मिक्स करायचं आणि आता कढईला झाकण लावून आपण शिजून देऊ शकतो। ह्याच्या आधी आपण झाकण लावलं नव्हतं जेव्हा आपण भेंडी भाजत होतो। तर आता कढईला झाकण लावून ठेवायचं आणि एक 5 मिनिटांमध्ये आपले बटाटे आणि कांदे छान शिजतात। झाकण उघडून बघा, एकदा हलवून घ्यायचं। असे जेव्हा कांदे ब्राऊन व्हायला लागतात म्हणजे आपले बटाटे पण एकदम छान शिजलेले आहेत। तर ते कसं चेक करायचं, तर तुम्ही सुरी घ्या आणि सुरीनी असं त्याला पोक करून बघा। हे बघा, आपला जो सुरी आहे ती एकदम बटाट्यांमध्ये छान प्रकारे शिरती आहे, म्हणजे आपले बटाटे पूर्णपणे शिजले। आता मसाले टाकून घेऊ। हळदी, तिखट, धना पावडर आणि मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर आपली जी भाजलेली भेंडी होती ती टाकून द्यायची आणि आता छान मिक्स करून घ्या। पूर्ण मसाला एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की पुन्हा एक झाकण लावून एक 5-6 मिनटं ह्याला शिजू द्यायचं। एक 5-7 मिनटांनी उघडून बघा, आता आपली आलू भेंडी बटाटा रेडी आहे आणि लंच बॉक्समध्ये द्यायला ही तयार आहे। आणि सगळ्यात शेवटी तर कोथिंबीर तर पाहिजेच पाहिजे। कोथिंबीरीने छान डेकोरेट करा आणि गरमागरम अशी लंच बॉक्समध्ये पॅक करून द्या। तर ही आलू भेंडीची रेसिपी अगदी सोपी आहे आणि सुटसुटीत होणारी आहे। तुम्ही एक कामही करू शकता, ही भेंडी, बटाटा, कांदा सगळं रात्रीच कापून ठेवा आणि सकाळी फक्त तडका द्यायचा। तर एकदम 5 मिनिटात होणारी अशी ही आलू भेंडीची भाजी खूप मस्त लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज 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 लाईक करा या व्हिडिओला, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू गाईज।